शिवण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे प्रभास सगुणाला म्हणत असतात, अंगदची बायको म्हणजेच देवकी जिवंत असते. कारण जेव्हा सगुणा प्रभासला पाहते तेव्हा मात्र तिला फार राग येत असतो. कारण तिला स्पष्टपणे ह्या गोष्टी माहिती असतात की तिचा नवरा इथे दोषी आहे. ही गोष्ट प्रभासला माहिती आहे आणि प्रभासने तिला ती सांगितली नाही किंवा तिच्या बाजूने साक्ष दिली नाही. त्यामुळे तिचा हा राग आणि चिडचिड ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात. आता जेव्हा प्रभास असं म्हणतो त्याच वेळेला सगुणा जागीच थांबते. प्रभास पुन्हा तिला थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण इथे ती थांबत नाही, सरळ सरळ निघून जाते. आणि तिने हेही विचारलेलं असतं ही गोष्ट वासंतीला माहिती आहे का म्हणून. आता वासंती तिला रस्त्यातच भेटते. वासंती आणि सगुणा ह्या सख्या बहिणी. आता जेव्हा वासंती सगुणाला भेटते तेव्हा ती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण स्पष्टपणे सगुणा म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाही. अगं, माझ्या पाठी जन्म घेतलेली तू माझी बहीण आहेस ना, मग तरीसुद्धा तू अशी कशी वागू शकतेस? तुला माहिती होतं का की इकडे जी काही देवकी आहे ती देवकी जिवंत आहे. अगं, तुझ्या सुनेसाठी संक्रांतीचे दागिने मागण्यासाठी आली होतीस ना माझ्या दाराला, मग तेव्हा ही गोष्ट तुला सांगता नाही आली का की देवकी जिवंत आहे म्हणून? सांग ना, बोल. त्यावेळेस तू ही गोष्ट सांगता नाही का आली? अगं, अशी कशी आहेस ग तू? त्यावेळेला वासंती म्हणत असते, हे बघ ताई, तुला माहिती ना माझी काय कमजोरी आहे. हे बघ, मी फक्त आणि फक्त त्या घरामध्ये एका मुलासाठी एका मुलाची आई म्हणूनच राहते. ही गोष्ट तुला माहिती ना? तर इथे दुसऱ्या बाजूला गिरिजा तिच्या बेडरूममध्ये येते आणि बेडवर पाहते तर तिथे तिचा टॅडी नसतो. तिला स्पष्टपणे आठवत असतं की तो टेडी मी इथेच ठेवला होता, पण मग आत्ता तो टेडी इथे कसा नाही आहे हा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो. तेवढ्यातच तिला सावीचा फोन आला असतो आणि तेव्हा ती फोन उचलायच्या आधी म्हणते, ही बया आता मला काबरं फोन करत असेल. आणि तेव्हा ती तिचा फोन उचलते तर सावी तिला म्हणत असते, तुझ्या आवडीची प्रिय वस्तू गायब झाली आहे ना, तर ती तुझ्या आवडीची प्रिय वस्तू जी आहे ना ती इथे माझ्याकडे आहे. तुला पाहिजे का? बघ, तुला फोटो पाठवला आहे. तेव्हा गिरिजा तिने पाठवलेला फोटो पाहते आणि तेव्हा तिला शॉक लागतो. आता हिने माझा टॅडी का घेतला असेल असा प्रश्न तिला पडतो. त्यामुळे ती बाहेर जाते. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नागेश्वर प्रभासच्या खोलीत आलेला असतो आणि बेडवर पाहतो तर प्रभास इथे नसतो. तेव्हा उर्वशी बाहेरून आलेली असते आणि नागेश्वर तिला विचारतो, दीदी दीदी, प्रभास त्याच्या खोलीमध्ये नाही आहे, तो कुठे गेलाय दीदी? त्यावेळेला इथे उर्वशी म्हणत असते, आबासाहेब, प्रभास रुद्रबरोबर एनजीओमध्ये गेला आहे. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, दीदी हे काय चाललंय समज? अहो, चिरंजीव फार भोळे आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नाही समजत. तेव्हा उर्वशी म्हणत असते, तेच तर, काय करावं ना ते काही समजत नाही. आणि हा प्रभास माझ्या लेकाच्या चांगुलपणाचा असा फायदा घेतोय, ही गोष्ट मात्र मला अजिबात सहन होत नाही दीदी. आता उर्वशी म्हणत असते, सगळंच आपल्या विरोधात जाते, सगळंच आपल्याला पाहिजे तसं अजिबात होत नाही. आपल्याला असं वाटत होतं गिरिजा सून करून आणल्यावर आपल्या नशिबाचे फासे आपल्या बाजूने पलटतील, पण तसं अजिबातच झालं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्यालाच नडायला लागलेली आहे. आता बघा ना, प्रभास शुद्धीवर आलाय, पण प्रभास शुद्धीवर येऊन काय फरक झालाय? काहीच नाही. उलट आता जर तो चिरंजीवाबरोबर गेला आणि त्याने त्याला सगळं सांगितलं तर वाईट होईल. नाही नाही, थांबा, त्या गुरुजीलाच फोन लावतो, असं म्हणून नागेश्वरने गुरुजीला फोन लावून घरी ताबडतोब बोलावून घेतलेलं असतं. गुरुजी म्हणत असतात, हे बघा, मी आता पूजात आहे, पूजा सुरू आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, ती पूजा तुमची खड्ड्यात घाला, पण आत्ताच्या आत्ता आम्हाला तुम्ही इथे भेटायला या. असं म्हणून नागेश्वरने गुरुजींना आता घरी भेटायला बोलवून घेतलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सगुणा म्हणत असते, अगं, तुला माहिती ना त्या अंगद महाजनला कोणी मारलं ते, आणि त्याची एकमेव साक्षीदार म्हणजे देवकी महाजन. अगं, जर तिने साक्षी दिली असती तर तुझ्या नवऱ्याला शिक्षा झाली असती आणि माझा नवरा जेलमधून बाहेर आला असता. अगं, माझं पोरगं बिना बापाचं वाढते, ही गोष्ट तुला समजत नाही का वासंती? असं सगुणा तिला म्हणत असते. इकडे गिरिजा बाहेर आलेली असते. बाहेर आल्यानंतर पाहते तर काय, टेडी एका बाजूला ठेवलेला असतो आणि समोर त्या टेडीच्या खूप साऱ्या काचा सावीने ते टाकलेले असतात. बॉटल्स फोडलेले असतात आणि काचा टाकलेल्या असतात.
आता सावी तिला चॅलेंज देते. ती म्हणत असते, हा टेडी तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ना? मग आहेस तर घेऊन दाखवतो आता टॅडी. मला पण पाहायचं आहे तू कशा पद्धतीने तो टॅडी जो आहे ना तो घेतीस. आणि तुझं रुद्रवर प्रेम आहे ह्या सर्व गोष्टी तू बोलतेस ना, तर मग मलासुद्धा बघायचं आहे नेमकं तू काय करतेस. तर आता इकडे गिरिजा म्हणत असते, हे बसावी असं करू नकोस प्लीज. तो टेडी जो आहे ना तो टेडी तू मला दे. असं करू नकोस प्लीज. मी काय म्हणते ते ऐकून घे एकदा. त्याच वेळेला सावी म्हणत असते, हो का? मी तुझं ऐकू का? आणि कशासाठी मी तुझं ऐकू? नाही, मी तुझं अजिबात ऐकणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा तो टेडी घेऊन दाखवायचा आहेस. त्याच वेळेला इकडे आता गिरिजा तिच्यावर ओरडत असते आणि म्हणत असते, हे बघ तुझी हिंमत कशी होती हे सगळं काही करण्याची. मी ह्या घरची सून आहे. त्यावेळेला ती म्हणत असते, गप्प बस. 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट करून या घरामध्ये सून बनून आलेली आहेस. ही गोष्ट तू विसरू नकोस. त्याच वेळेला गिरिजा आता तिच्यावर चिडते आणि म्हणत असते, खूप झालं. तुझ्या गोष्ट लक्षात येते का तू कशी वागतेस? तर मी देवाब्राह्मणांच्या साक्षीने आणि 4 गावातील लोकांच्या साक्षीने इथे लग्न करून आलेली आहे. त्यामुळे माझ्याशी अशा पद्धतीने बोलायचं नाही. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे आता गुरुजी येऊन बसलेले असतात. आणि जेव्हा गुरुजी येऊन बसतात तेव्हा इकडे उर्वशी म्हणत असते, गुरुजी काय चालले? तुम्ही सांगितलं होतं की त्या पोरीला घरामध्ये लग्न करून आणा. तुमच्या नशिबाचे फासे तुमच्या बाजूने सोयीचे होतील, सोयीचे पडतील किंवा नशीब तुम्हाला साथ देईल. पण तसं काहीच झालं नाही आहे. काय होतंय काय गुरुजी? त्याच वेळेला गुरुजी म्हणत असतात, हे बघा जरा ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते. अहो तुम्हीच आत्ता म्हणालात ना की एक गोष्ट चांगली झाली. तेव्हा नागेश्वर मनातच विचार करतो, हो हे तर अगदीच बरोबर आहे. ही गोष्ट बरोबर बोललेला आहे तो. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे जो काही नागेश्वर आहे, नागेश्वर म्हणत असतो की तसं पाहायला गेलं तर आता गिरिजाचं आणि चिरंजीवचं लग्न झाल्यानंतर एक गोष्ट तर महत्त्वाची झाली आहे. आणि ती म्हणजेच की इथे जो काही प्रभास आहे तो शुद्धीवर आलाय. देवकी सापडलेली आहे. ही गोष्ट तर चांगली झालेलीच आहे असा विचार आता तो इथे करत असतो. तर आता आपण इकडे पाहतो प्रेक्षकांनो की जी काही वासंती आहे त्या वासंतीला सगुणा फार काही बोलत असते. ती म्हणत असते, हे बघ तुझ्यामुळे आज माझं लेकरू असं अनाथ झालेलं आहे. तुझ्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने झाल्यात. मी तुला कधीच माफ करणार नाही. आजपासून नाही, आत्ता ह्या वेळेपासूनच मी एकटीच आहे. मला कोणतीही बहीण नाही. आजपासून माझी बहीण मरून गेली असं ती म्हणत असते. कारण माझं पोरगं बिना बापाचं वाढतंय. मी माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी किती आणि कशा पद्धतीने झटते. ही गोष्ट तुला इथे समजायला हवी की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता सगुणा वासंती म्हणत असते, हे बघ ताई प्लीज माझं ऐकून घे गं. माझासुद्धा नाईलाज आहे. मी हे सगळं काही मुद्दामून नाही ग करत. तुला कसं समजत नाही? प्लीज माझं थोडंसं ऐकून घे ना. त्यावर ती तिला काहीच ऐकून घेत नसते. इकडे गुरुजी म्हणत असतात, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय एक गोष्ट तर चांगली झाली ना, इथून पुढे सुद्धा सगळं काही चांगलंच होणार आहे. तुम्ही थोडंसं समजून घ्या ना. आणि त्यावर गुरुजी म्हणत असतात, मग मला आता एक गोष्ट सांगा. तुम्ही असं म्हणताय, अहो तुम्ही त्या मुलीला सून म्हणून का स्वीकारत नाही? तुम्ही त्या मुलीला सून म्हणून स्वीकारा, मनापासून सून म्हणून स्वीकारा. त्याच वेळेला उर्वशी म्हणत असते, ओ गुरुजी बास करा हे सगळं काही. तुम्ही काय सांगताय की त्या मुलीला सून म्हणून स्वीकारा, लग्न करून घरात आणली ते काही कमी झाले का? आणि तुम्ही वरून सांगताय की त्या मुलीला सून म्हणून स्वीकारा म्हणून. असं अजिबात होणार नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे गुरुजी म्हणत असतात, हेच तर खरं आहे. जोपर्यंत तुम्ही त्या मुलीला सून म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत तुमचं नशीब कशा पद्धतीने तुमच्या बाजूने कौल देईल असं अजिबात होणार नाही. मी सांगतो त्या पद्धतीने करा.
असं म्हणून आता गुरुजी तिथून निघून जातात. इकडे उर्वशी आणि त्याचसोबत नागेश्वर हे फार मोठ्या विचारात आता गुंतलेले असतात. दुसऱ्या बाजूला सगुणाने एवढं सगळं काही बोलून वासंती मात्र काहीच करू शकलेली नसते. कारण सगुणाचा राग तिला माहिती असतो. हे सगळं तिला आज सोसावं लागतंय. ह्या सगळ्या गोष्टी आज तिला भोगाव्या लागतात. त्या म्हणजे फक्त आणि फक्त इथे आता आपल्या ह्या तिच्या नवऱ्यामुळे म्हणजेच की नागेश्वरमुळे हे सगळं काही तिला सहन करावं लागते. ही गोष्ट मात्र तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. तर आत्ता आपण प्रेक्षकांनो इकडे पाहतो, सगुणा म्हणत असते, नाही, अजिबात नाही, इथून पुढे तुझा आणि माझा संबंध काहीच नाही आहे आणि तुला माझी काळजी नाही आहे, तुला तुझ्या बहिणीची काळजी नाही आहे, ही गोष्टसुद्धा तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, हो की नाही. असं म्हणून कायमस्वरूपी सगुणाने नातं तोडलेलं असतं आणि नातं तोडून इकडे ती वासंतीला एवढा मोठा धक्कासुद्धा दिलेला असतो. कारण तू कपटी आहेस, फक्त आणि फक्त स्वार्थी आहेस, तुला ह्या सगळ्या गोष्टीशी काहीही घेणं देणं पडलेलं नाही आहे, असं स्पष्टपणे आता इकडे सांगण्यात आलेलं असतं. त्याच वेळेला हे सगळं काही झाल्यानंतर आता वासंती फार रडू लागलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही गिरिजा आहे ती गिरिजा सावीला बोट दाखवून बोलत असते आणि त्याच वेळेला सावीने तिचं बोट हातामध्ये पकडलेलं असतं. इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता गिरिजा म्हणत असते, तुझा फार मोठा आणि चुकीचा गोड गैरसमज आहे सावी. तुझ्या लक्षात येत नाही तू कुणाशी आणि कसा पंगा घेतेस ते. तुला कळतंय का की काय चाललेलं आहे आणि काय नाही म्हणून. तेव्हा सावी म्हणत असते, ते सगळं बाजूला ठेव. तुला तो टेडी हवा आहे ना, तुझ्यासाठी तो टॅडी प्रिय आहे ना, तर चल मग, तुला माझं चॅलेंज आहे. तो जो टॅडी आहे ना, तो टॅडी तू घेऊन दाखव. जर तू तो टॅडी घेऊन दाखवलास ना, तर मग मी म्हणेल की खरंच तुझं रुद्रवर प्रेम आहे. इकडे दुसऱ्या बाजूला आता उर्वशी चिडचिड करत असते आणि उर्वशी चिडचिड करत असताना लगेचच आता नागेश्वर तिला समजावतो. तो म्हणत असतो, हे बघा दीदी साहेब, एवढे दिवस तुम्ही आता दम काढलेला आहे ना, आणखी थोडे दिवस दम काढायला तुम्हाला काय जातंय. हे बघा असं करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बघा, तो प्रभास इथे बोलायला लागलाय, देवकी सापडली आहे आणि त्याचबरोबर आता एकदा काही इलेक्शन जिंकलं की मग झाल्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित. मी तुम्हाला काय सांगतोय ते तुम्ही ऐका. तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. जोपर्यंत सगळ्या गोष्टी समजत नाही तोपर्यंत थोडी कळ काढा. एकदा का इलेक्शन झालं ना, मग तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही बिनधास्त करायला रिकाम्या. पण आत्ता थोडे दिवस शांत बसा, काहीही बोलू नका. कारण उर्वशीला गिरिजाला इथे सहन करणं फार कठीण जातं असतं. म्हणूनच ती एवढी चिडचिड करत असते. आता शेवटी काय, तर गिरिजा कसलाही विचार करत नाही आणि कसलाही विचार न करता गिरिजा आता लगेचच त्या सावीने टाकलेल्या त्या काचेवरून चालायला लागत असते. सावी फक्त आणि फक्त इथे पाहतच असते. कारण इकडे तिला असं वाटत असतं की नाही, ही काही करून चालणार नाही. आता चालत असताना तेवढ्यातच गिरिजाला रुद्रचा चेहरा स्पष्टपणे आठवतो. आता गिरिजाला रुद्रचा चेहरा स्पष्टपणे आठवताना इकडे ती विचार करते, नाही, रुद्रने हा टॅडी मला दिला होता आणि हा टॅडी मी घेणार आहे, काही जरी झालं तरीसुद्धा. आता इकडे हे सगळं काही होत असताना लगेचच आपण पाहतो की इकडे जी काही गिरिजा आहे ती रुद्रला आठवतच एक एक करून पाऊल इथे पुढे पुढे टाकत असते. एक एक पाऊल करून पुढे पुढे टाकत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं की गिरिजा आता त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली असते. त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यानंतर इकडे सावीला हसायला येत असतं. कारण तिच्या पायाला खूप दुखापत झालेली असते, रक्त येत असतं. तेव्हा गिरिजाने तो जो काही टेडी आहे तो हातामध्ये पकडलेला असतो आणि तो टेडी हातामध्ये पकडून लगेचच हातामध्ये कवटाळून अक्षरशः रडत असते. रडत असताना आपण इकडे पाहतो की आता लगेचच इकडे रुद्र आलेला असतो. रुद्रने गिरिजाला पाहिलेलं असतं आणि रुद्र म्हणत असतो, 1 मिनिट गिरिजा, तुम्ही काय करता इथे आणि असं काय झाले, रडताय का तुम्ही? तेव्हा आणि तुमच्या पायाला किती लागलेला आहे, काय आहे हे सगळं, असं सुद्धा आता इकडे तो तिला विचारत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे विचारल्यानंतर लगेचच आपण पाहतो की
ते त्याला म्हणत असते, रुद्र अहो तुम्ही दिलेला टॅडी इथे कोणीतरी आणून ठेवला होता आणि तोच टॅडी घेण्यासाठी मी इथे आली होती, असं स्पष्टपणे आता इकडे ती त्याला सांगू लागते. ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता रुद्र तिला म्हणत असतो, गिरिजा खरं सांगू का, मला ना तुमचं वागणं ना हल्ली कळतच नाही आहे. जेव्हा मी तुम्हाला हा टॅडी देत होतो ना, तेव्हा मात्र तुम्ही नाही नाही नको नको म्हणून आडेवेळे घेत होतात आणि आता बघा ना, त्याच टेडीसाठी तुम्ही कशा पद्धतीने स्वतःचा जीव ते धोक्यात घातलाय. नेमकं गिरिजा तुमच्या मनात काय आहे ना हे कळतच नाही. पण ह्या काचा इथे कशा आल्या, कुठून आल्या? तेव्हा सावी तिथून दुरूनच पाहत असते. आता गिरिजा मनामध्येच म्हणत असते, मला वेळ नाही लागणार सावी, तुझं हे असलं हे कपटी रूप किंवा कटकारस्थानं करणारं रूप रुद्रसमोर आणण्यासाठी एका झटक्यात मी ते सगळं काही करू शकते. पण मला तसं करायचं नाही आहे. मला आपल्या दोघींमध्ये रुद्रला आणायचं नाही आहे. हे भांडण तुझं आणि माझं आहे. ही लढाई तुझी आणि माझी आहे. मग मी ह्याचं उत्तर तुला जशास तसं दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं गिरिजा म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे रुद्र म्हणत असतो, किती लागले तुमच्या पायाला, असं म्हणून तिच्या पायामध्ये घुसलेली काच ती आहे ती बाहेर काढतो आणि घुसलेली काच बाहेर काढल्यानंतर आता इकडे तो तिला म्हणत असतो, चला उठा बरं. आणि गिरिजा आणखी एक गोष्ट, हा जर टॅडी इथे पडला होता तर मी तुम्हाला दुसरा टॅडी आणून दिला असता. काय गरज होती असं जीवावर खेळून हा टॅडी मिळवायची? मला ना खरंच गिरिजा तुमचं काही केल्या कळतच नाही आहे. आता गिरिजाला तो हात देऊन उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो, पण गिरिजाला काही जमत नाही, पायाला खूप लागलेलं असतं. आता त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, मी तुम्हाला उचलून घेतलं तर चालेल का? तेव्हा गिरिजा म्हणते, हो चालेल ना. आता रुद्र लगेच गिरिजाचा हात हातात घेतो आणि तिला उचलून घेत असतो. सावी हे सगळं काही पाहतच असते. सावी पुढे येणार तेवढ्यात रुद्र म्हणत असतो, अगं सावी पुढे काचा आहेत, लागतील. तेव्हा लगेच आता सावी मनामध्येच म्हणत असते, गिरिजा तू कितीही काही कर, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला लागलेलं असताना सुद्धा रुद्रला मात्र माझीच काळजी आहे. असं म्हटल्यानंतर आता रुद्र गिरिजाला दोन्ही हातावर उचलून घेतो आणि उचलून घेऊन तिला तो तिथूनच आतमध्ये घेऊन जात असतो. अक्षरशः इथे आता जी काही सावी उभी असते त्या सावीसमोरूनच तो तिला घेऊन जात असतो. हे सगळं सावी पाहत असते आणि पाहिल्यानंतर तिला राग येत असतो. तर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग मात्र फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो, की आता इकडे रंगपंचमीची खूपच सुंदर अशी तयारी केलेली असते, म्हणजेच धुलीवंदनाची. आणि त्याच दिवशी सगळेजण इथे जमलेले असतात. जेव्हा इथे आता जी काही सगुणा येते आणि सगुणा तिथे आल्यानंतर वासंतीचा तोल जातो आणि वासंती तिला ओरडत असते, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची, तुला इथे येण्यासाठी कोणी आमंत्रण दिलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो रुद्र मात्र इथे आता गिरिजाला रंग लावत असतो आणि गिरिजाला स्वतःच्याच गालाचा रंग काढून लावल्यानंतर तो म्हणत असतो, शेवटी माझाच रंग तुम्हाला सुद्धा चढू दे, असं म्हणून आता रुद्रने गिरिजाला रंग लावलेला असतो. आता गिरिजाने सुद्धा रुद्रला रंग लावलेला असतो. दुसऱ्या बाजूला उर्वशी आणि त्याचबरोबर इकडे आता ही जी काही आपली सावी आहे, ह्या दोघीजणी खोलीमध्ये असतात आणि दोघीजणी किचनमध्ये असताना आता त्या ताकामध्ये ती इथे भांग मिक्स करत असते आणि त्या ताकामध्ये भांग मिक्स केल्यानंतर आपण पाहतो की आता प्रेक्षकांनो इकडे आता तोच भांग जो आहे तो इथे गिरिजाला प्यायला देण्यात येतो आणि तेव्हा गिरिजा ते पित असते. त्याच वेळेला सावीसुद्धा पित असते. सावी आणि त्याचबरोबर रुद्र हे दोघेही जण फार जवळ असतात आणि फार जवळ असताना जो काही रुद्र आहे त्याला भांग प्यायला दिलेला असतो. आता आपण पाहतो की इकडे ह्या सर्व काही गोष्टी इथे झाल्यानंतर लगेचच इकडे उर्वशी येते आणि उर्वशी म्हणत असते, बघितलं तुझी जागा कुठे आहे. इथे रुद्रचं आणि सावीचं दोघांचंही लग्न झालेलं नाही आहे आणि दोघांचंही लग्न झालेलं नसून सुद्धा ते एकमेकांच्या किती जवळ आहेत ही गोष्ट तुझ्या लक्षात तरी येते का? बघितलंस का तू?
कशा पद्धतीने हे सगळं काही होतंय ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का, असं इकडे ती बोलत असते. आणि जे लग्न झाल्यानंतर तुमच्यामध्ये असायला हवंय ते तुमच्यामध्ये नाही आहे, पण इकडे मात्र त्या दोघांमध्ये हे सगळं काही होतंय, असं इथे ती बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इथे जी काही गिरिजा आहे त्या गिरिजाने तिचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं. आता तिने चांगलंच उर्वशीचं थोबाड फोडल्यानंतर रुद्र मात्र तिच्याकडे येतो आणि तिच्याकडे आल्यानंतर तिला सरळ सरळ तो जाब विचारत असतो. तो म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली? ती माझी आत्या आहे, जशी मला माझी आई आहे तशीच ती मला माझी आत्या आहे. तुम्ही फार जास्त खूप मोठी चूक केलेली आहे. अशा पद्धतीने वागून तुमची हिंमत कशी झाली अशा पद्धतीने माझ्या आत्यासोबत वागण्याची? तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचसोबत रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.